परळी येथील औष्णिक वीज केंद्रातून कोणत्याही परवानगीशिवाय होणारी राख वाहतूक, वाळू उपसा यासह विविध अवैध धंद्यामध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग असून या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने कराड याला संरक्षण मिळत आहे असा आरोप केला जातोय। संतोष देशमुख यांची हत्या करण्यापर्यंत देखील या कराडची मजल गेली, त्यामुळे केवळ खंडणी प्रकरणात नव्हे तर हत्याच्या गुन्ह्यात कराडला आरोपी करावे, तसेच या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी बीडमध्ये काढण्यात आलेल्या मूक मोर्चातून करण्यात आली। आता कराडवर नक्की कोणता गुन्हा आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येशी त्याचा नक्की काय संबंध आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। पवन ऊर्जा क्षेत्रातील अवादा एनर्जी कंपनीचे केस तालुक्यात होत असलेले काम बंद करा, काम सुरू ठेवायचे असेल तर 2 कोटी रुपये द्या, अन्यथा हातपाय तोडू अशी धमकी दिल्याप्रकरणी परळीचे वाल्मिक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्या विरोधात केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अवादा एनर्जी कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की वाल्मिक कराड यांनी 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून अरे ते मस्साजोग येथे सुरू असलेले काम बंद करा, सुदर्शनने सांगितले त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा गंभीर परिणाम होतील असे धमकावले। तसेच सुदर्शन गुले ही मस्साचोक येथील कंपनीच्या कार्यालयात येऊन हातपाय तोडू अशी धमकी त्याने दिली होती। त्यानंतर कंपनीतील सहकारी आणि जमीन अधिग्रहणाचे काम पाहणारे शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्याच्या परळी येथील कार्यालयात बोलावून घेतले। अवादा कंपनीचे केस तालुक्यात सुरू असलेले काम बंद करा, अन्यथा सुरू ठेवायचे असेल तर 2 कोटी रुपये द्या असं धमकावल्याचे सुनील शिंदे यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे। आता संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा हात नक्की कसा आहे किंवा त्याच्यावरच संशय का घेतला जातोय हे सुद्धा बघून घेऊ। संतोष देशमुख यांचा जो खून झाला हा पवनचक्कीच्याच वादातून झाला। मस्साजोगच्या पवनचक्की प्रकल्पात सुदर्शन गुले प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता आणि तिथल्या सिक्युरिटी गार्ड सोबत त्याचा काहीतरी वाद झाला। तोच वाद सोडवण्यासाठी मस्साजोगचे काही गावकरी आणि स्वतः सरपंच संतोष देशमुख देखील गेले। त्यानंतर त्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले। त्यातूनच सुदर्शनला असं वाटलं की आपला इगो कुठेतरी हर्ट झालाय, त्यामुळे त्याने चक्क संतोष देशमुख यांची हत्या करून टाकली। आता वाल्मिक कराडचा संबंध खंडणी, पवनचक्कीचा प्रकल्प, अवादा एनर्जी कंपनी इत्यादी गोष्टीशी आहे, त्यामुळे थेट त्याचा संबंध हत्येशी जोडला जातोय। धनंजय मुंडेचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी बीडला काल मोर्चामध्ये करण्यात आली। या मोर्चात भाजपचे आमदार सुरेश धस, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवारचे जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांची देखील त्या मोर्चात उपस्थिती होती। यावेळी छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची देखील त्यावेळी उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी या मोर्चात हजारो लाखो लोक सहभागी झाले। अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सर्वप्रथम ही मागणी लावून धरली। कराड याला अटक करून चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवावे लागेल अशीच एकंदरीत मागणी सोळंकेंनी त्या ठिकाणी केली। यावर आमदार धस यांनी पुन्हा एकदा मुंडे आणि कराडवर टीका केल्याचं दिसून आलं। शिरसाळा या गावी गायरान जमिनी बळकावण्यामागे वाल्मिकी कराडशी संबंधित असणाऱ्याचा काही संबंध आहे। याशिवाय वीज केंद्रातील राखेची वाहतूक करताना डोक्यावर पिस्तूल ठेवले जाते असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। या सर्व अवैध धंद्यावर उपाय म्हणून आका म्हणजे वाल्मिक कराडला अटक करावी अशीच मागणी त्यांनी त्यावेळी केली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को चाचणी देखील करावी अशी देखील मागणी त्या ठिकाणी करण्यात आली। बीडमध्ये 1200च्या वर पिस्तुलाचे परवाने देणाऱ्या अधिकाऱ्याची सुद्धा सर्वात आधी चौकशी करावी अशी एकंदरीतच मागणी धस यांनी केली। वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद भाड्याने दिल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्याचा संदर्भ आमदार सुरेश धस यांनी दिला होता।
गोदावरी नदीतून दररोज 300 हायवा वाळूचा उपसा होतो, तो कोणाचा आहे असाही प्रश्न त्यावेळी त्यांनी उपस्थित केला। एकंदरीतच त्यांनी त्या मोर्चामध्ये परळीमध्ये होत असलेला जो अवैध धंदा आहे किंवा धनंजय मुंडे यांच्या त्या धंद्याशी काय संबंध आहे किंवा बीडमध्ये सुरू असलेला अवैध धंदा, या एकंदरीतच संपूर्ण गोष्टीवर धस त्यावेळी बोलले। मग आपण आता संपूर्ण माहिती बघितली की वाल्मिक कराडवर कोणते गुन्हे दाखल आहेत आणि वाल्मिक कराडचा या हत्येशी संबंध का बरं जोडला जातोय किंवा वाल्मिक कराडला अटक करावी अशीच मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का केली जाते। आता एक नागरिक म्हणून यावर तुम्हाला काय वाटतं? खरोखरच वाल्मिक कराडचा काही एक संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी असेल का? आणि जर असेल तर त्याला अजूनपर्यंतही का अटक करण्यात आली नाही? यावर एक नागरिक म्हणून तुम्ही कसं बघता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवीन काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।